रविवारीय अध्यात्माला जो सत्र असतो, 108 महत्वपूर्ण श्लोक भगवद्गीतेचे, त्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला हा जो सत्र आहे, त्या सत्रामध्ये आपण पुढचा श्लोक अर्थात 71व्या सत्रामध्ये आपण 9व्या अध्यायातील 22वा जो श्लोक आहे, त्या श्लोकाचं अध्ययन करायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर ह्या श्लोकाच्या द्वारे आपल्याला अनुभूती होईल की योगक्षेमम वहामी अहम म्हणजेच काय, तर आध्यात्मिक सुरक्षिततेची श्रीकृष्णांची हमी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम भगवते नमो वासुदेव. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अनन्याः नर चिन्तयन्त मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. अनन्याः चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेम वहामि अहम्. अनन्यः चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. अनन्यः चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. हरे कृष्ण. नम्रता माताजी वाचू इच्छिता? हरे कृष्ण. अजून कोणाला वाचायची इच्छा? येस माताजी. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. खूपच सुरेख. अजून कोणाला वाचायची इच्छा आहे? सखी शिरोनी माताजी, वाचलं मी. अजून एकदा वाचून घ्या ना प्लीज. अनन्यः चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. अनुवाद: परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तात्पर्य: श्री कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही, तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णाचे चिंतन करतो. तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविध भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करणाऱ्या इच्छा करतो. असा हा भक्त निसंदेह विना प्रयत्न भगवत भक्ती प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा त्याचे दुःख पूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च
कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्व भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ह्या महत्वपूर्ण चर्चेमध्ये। जसं आपण आतापर्यंत एक एक करत पहिल्या अध्यायापासून ह्या 9व्या अध्यायापर्यंत पोहोचलोय आणि मागे जशी आपण चर्चा केली होती की हा जो अध्याय 7 ते 12 जो आहे हा काय त्या पूर्ण भगवद्गीतेचा सार आपल्याला जे महत्वपूर्ण उद्देश आहे शिकवण आहे ते आपल्याला ह्या अध्यायांमध्ये मिळते आणि त्यातलाच हा 9वा अध्याय जो आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असा अध्याय आहे। तर अशा या अध्यायामध्ये आज आपण पोहोचलोय एक एक करत श्लोक क्रमांक 22 मध्ये, जिथे आपल्याला कृष्ण भगवंत आपल्या आध्यात्मिकतेसाठी काय करतायत मी देत की डोंट वरी, तुमची चिंता करायची गरज नाही, मी तुम्हाला हे जे परमगुह्य ज्ञान देतो त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही जे आहात पुढे जाणारच। आणि म्हणूनच इथे ते काय म्हणताय, कोण कोण पुढे जाईल त्याच्याविषयी माहिती सांगतात की जे फक्त अनन्य भावाने माझे चिंतन करतात। म्हणजे काय, तर आपल्याला सतत भगवंतांचं चिंतन करत राहील। पुढे काय म्हणतात ते की माझी निरंतर भक्तिपूर्वक उपासना करतात। म्हणजे काय, परिउपास, ते की आपल्याला निरंतर भक्ती करायची। जसं आपण काल चर्चा करत होतो इंग्लिश भागवतम मध्ये की लक्ष्मीला सुद्धा भगवंतांच्या पादचरणांची सेवा करायला ची इच्छा असते, कारण की भगवंतांच्या पादचरणावर तुळशी असते आणि तुळशीचं महत्व आहे की तुळशी कधीच चरण सोडत नाही, सतत नित्य सेवेमध्ये असते। तर अशी निरंतर भक्तिपूर्वक उपासना भगवंतांची करायची। आणि मग ह्या 2 गोष्टी करणारे काय होतात की भगवंतांशी सदैव भक्तांचं काय म्हणूया त्यांचा संबंध जोडला जातो, योग होऊन जातो। आणि मग अशा लोकांसाठी ते काय म्हणतात की ते योगक्षेम मी स्वतः वहन करतो, अख्ख्या भक्तांचं ज्यांना ते आवश्यक आहे ते उपलब्ध करून देतो, त्यांच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करतो। तर राजविद्या राजगुह्य योग सांगत असताना भगवंत सर्वोच्च ज्ञान आणि सर्वोच्च गुरुतत्व देत आहे। आणि त्यामुळे केवळ भक्तीच्या मार्गाने आपण भगवंतांशी संबंध जोडू शकतो, हे आपण जे पाहत आलो होतो ते ह्या श्लोकामध्ये अजून क्लिअर होऊन जाते। पुढे आपल्याला भगवंत अचिंत्य शक्तीने कसं भौतिक जे हे जी दुनिया आहे, भौतिक जे आहे त्याच्याशी असलेलं आपलं नातं स्पष्ट करणार। 11व्या 12व्या श्लोकामध्ये त्यांच्या दिव्य स्वरूपाला भौतिक समजणाऱ्यांचं वर्णन झालं होतं। 13-14 मध्ये महात्म्य अनंत भावाने त्यांची भक्ती करतात हे आपण पाहिलं आणि 15 ते 19 मध्ये कसं विविध प्रकारच्या उपासनांचा संदर्भ देता येऊ शकतो ते आपण हे अध्यायात पाहिलं। आणि याच्या आधीचे जे 2 श्लोक होते 20 आणि 21, त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की स्वर्ग प्राप्तीसाठी कर्मकांड करणाऱ्यांचा मार्ग काय, परंतु पुण्य संपले की त्यांना पुन्हा मर्त्य लोकात यावं लागतं। आणि म्हणूनच एवढं सगळं सांगितल्यावर हा जो 22वा श्लोक येतो ना तो महत्वपूर्ण बनतो, कारण की याच्यात एक सुंदर वळण येतं की स्वर्गातील तात्पुरत्या सुखापेक्षा कृष्णांची अनंत ही श्रेष्ठ आहे, कारण अशा भक्ताची आध्यात्मिक आणि आवश्यक भौतिक काळजी देखील कृष्ण स्वतः घेतात। अनन्य चिंतयंतो माम म्हणजे काय, तर अनन्य चिंता, तर अनन्य चिंता म्हणजे काय,
की जे माझे अनन्य चिंतन करतात असं म्हणतायत इथे. तर याचा अर्थ हा होतो की दुसऱ्या गोष्टींनी विचलित न होणं. आणि या संदर्भात त्याचा विशेष अर्थ असा आहे की भक्त देवतांच्या वेगवेगळ्या उपासनांमध्ये आपले अंतिम देव शोधत नाही, तो थेट श्रीकृष्णांची भक्ती करतो. पण अनन्य चिंतन म्हणजे आपण दिवसभरातील प्रत्येक सेकंदाला इतर कोणताही विचार करू नये असा कृत्रिम प्रयत्न नव्हे. साधकासाठी कृष्णांचे स्मरण सुरुवातीला साधना आणि शिस्त असते. आपण जप करतो, श्रवण करतो, कीर्तन करतो, प्रार्थना करतो, सेवा करतो आणि मग मन पुन्हा कृष्णांकडे आणतो. जसं आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करू लागतो तसं तिचा विचार करणं सहज होतं. सुरुवातीला आठवण करून द्यावी लागते, नंतर आठवण आपोआप येते. तसंच कृष्णांच्या बाबतीतही आहे. जितकं अधिक कृष्णांचं चिंतन तितकं अधिक शुद्धीकरण, आणि जितकं अधिक शुद्धीकरण तितकं कृष्णांचं आकर्षण, आणि जितकं अधिक कृष्णांचं आकर्षण तितकं त्यांचं स्मरण जे आहे ते स्वाभाविक होऊन जातं. म्हणून भक्ती हे कर्तव्य नाही, तर शेवटी प्रेमाची नैसर्गिक अभिव्यक्ती. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर कृष्ण म्हणतात ये जनहा पर्युपासते, जे माझे योग्य प्रकाराने उपासना करत, केवळ विचार नव्हे, सेवा. किंवा मनात कृष्णांचा विचार करणं पुरेसा नाहीये, कृष्णांचं चिंतन जीवनाशी जोडलं पाहिजे. कसं? तर श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, प्रार्थना, पूजा, सेवा, सख्यभाव, पूर्ण शरणागती अर्थात आत्मनिवेदन. तर या भक्तीच्या 9 विविध प्रक्रियांद्वारे मन, वाणी आणि इंद्रिय कृष्णाशी जोडली जातात. तर प्रश्न असा नाहीये की मी कृष्णांसाठी दिवसातून किती वेळ देतो. दृष्टिकोन असा असायला पाहिजे की माझ्या दिवसातील प्रत्येक जबाबदारी कृष्णांशी कशी जोडता येईल. पण नोकरी असू द्या, कुटुंब असू द्या, समाजातील जबाबदाऱ्या असू द्या, ह्या कृष्णांपासून वेगळ्या नाही. हा कृष्णासाठी वेळ आहे आणि हा संसारासाठी वेळ आहे अशी विभागणी करण्याऐवजी हा वेळही कृष्णासाठी आहे, ही जबाबदारीही कृष्णासाठी आहे अशी दृष्टी विकसित करायची. जसं कधी कधी घरात कोणी आजारी पडतं, आजारी पडलं तर आपण डॉक्टरांकडे जातो ना, तेव्हा आपण असा विचार करतो की हा वेळ डॉक्टरांचा आणि हा माझ्या घरच्यांचा होता. नाही ना, डॉक्टरांकडे आपण घरच्यांना घेऊन जातो म्हणजे काय, तर हे वेळ एकच वापरला जातो. किंवा रक्त तपासणी करतो, आपला वेळ असतो की मला तर जप करायचा आहे. पण जप चालू ठेवून भक्तांच्या संघामध्ये आपण जेव्हा रक्त देतो, मग रडणंही येत नाही, दुःखही होत नाही. म्हणजे काय झालं, तर प्रत्येक गोष्ट ही कृष्णासाठी. असं नाही की बाबा हा वेळ वेगळा आणि हा वेळ वेगळा, हे इथे खूप महत्वाचं. आणि नित्य अभियुक्ताना म्हणजे सतत जोडलेलं जीव, सतत भक्तीमध्ये जोडलेला असायला पाहिजे. याचा अर्थ केवळ असा नाही की बाह्य रूपाने मंदिरात राहा, नाही. एखादी व्यक्ती संसारात राहूनही सतत कृष्णांची जोडलेली असू शकते, आणि एखादी व्यक्ती बाहेरून धार्मिक दिसूनही मनाने कृष्णापासून दूर असू शकते. म्हणून खरी जोडणी ही मनाची आहे. ज्याला कृष्णांविषयी एक क्षणही राहणे कठीण वाटते, त्याचे संपूर्ण जीवन कृष्ण चेतनेने भरते. आणि अशा भक्तासाठी मग श्रवण, कीर्तन, स्मरण, प्रार्थना, पूजा, सेवा, मैत्री, आत्मसमर्पण या सर्व प्रक्रिया या कृष्णाशी जोडणाऱ्याच होऊन जातात. आपण अनेकदा शाळेमध्ये असताना आणि नंतर एक कथा ऐकली असेल पहा, मन चंगा तो कठोती में गंगा. की बिचारा तो साधा काम करणारा, त्याला गंगेपर्यंत जाण्याची त्याच्यामध्ये ताकद नव्हती. आणि एक ब्राह्मण होता जो सतत तिथे जायचा, आंघोळ करायचा, परत यायचा. बरोबर आहे. तर जेव्हा ठरवण्यात आलं की आता यांच्यापैकी श्रेष्ठ कोण, तर काय ठरलं गेलं की गंगेत जाऊन तो डुबकी मारून परत येतो की बाबा माझे सगळे जे पाप आहेत ते नाहीशे होतात, मी आता शुद्ध होतोय. परंतु रस्त्यावर त्याच्यावरती किचड वगैरे पडायचं आणि हा बिचारा
काम करत राहायचा, पण मनामध्ये भगवंत गंगा असायची, तर गंगा स्वयं तिथे प्रकट व्हायची. तर मन चंगा तो होती निघा. उदाहरण जरी गंगे मातेविषयी असलं तरी कृष्णही तेच. शेवटी गंगा कोण आहे? कृष्णाच्या अंगठ्यापासून निर्माण झाले. तर म्हणूनच आपल्याला सतत कृष्णाशी आपलं नातं जे आहे ते जोडत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यावरती भगवंत आपल्याला वचन देत आहेत पहा, वचनाचा गाभा पहा, योगक्षेमम वहाम्यहम. सर्वात महत्वाचे शब्द आहेत ह्या श्लोकातील. हे योग म्हणजे जे आवश्यक आहे ते प्राप्त करून देणं, आणि क्षेम जे प्राप्त आहे त्यांचं संरक्षण करणं. आणि कृष्ण म्हणतायत वहाम्यहम, मी स्वतः ते वहन करतो. म्हणजे हे कोणत्या एखाद्या निर्जीव नियमाची घोषणा नाहीये बाई. कृष्ण म्हणत नाहीत की कुठल्या तरी व्यवस्थेद्वारे तुमची काळजी घेतली जाईल. ते म्हणतात मी स्वतः काळजी घेतो. यात कृष्णांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाची आणि वैयक्तिक काळजीची जी भावना आहे ना, ती खूप महत्वपूर्ण. चौथ्या अध्यायातील 11व्या श्लोकात भगवंत म्हणाले होते, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि अहम्. की जी ज्या भावनेने माझ्याकडे येतो त्याच भावनेने मी त्यांच्याशी आदान प्रदान करतो, रिसिप्रोकेट करतो. 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकात त्याच तत्वाचा अधिक प्रेमपूर्ण विस्तार झालेला दिसतो. या माझ्याकडे अनन्य भावाने ये, मी तुझी जबाबदारी. हा ही देवाणघेवाण असली तरी हा व्यवहार नाहीये. खूप महत्वाची गोष्ट आहे इथे. असं नका समजू की मी कृष्णाचा विचार करतो म्हणून कृष्णांनी मला पैसे, आरोग्य, यश, सुख द्यायलाच हवे. ती भक्ती नाही, तो व्यवहार होईल. अनन्य चिंतन म्हणजे काय? तर कृष्णावर प्रेमाचं लक्षण आहे. ज्याला कृष्णावर प्रेम आहे तो कृष्णाचा विचार करतो, आणि कृष्ण आपल्या भक्तांवर प्रेम करतात म्हणून ते त्यांच्या भक्तांची प्रेमाने आदान प्रदान. म्हणून हा 22वा श्लोक हा काही देवाशी झालेला एग्रीमेंट, कराराची अट नाहीये. ही प्रेमाची परस्पर. आपल्या आयुष्यात आपण पाहायला गेलो तर आपण घाबरत असतो, भीत असतो, आणि दोन मूलभूत भीती आपल्याला असतात की माझ्याकडे जे आहे ते जाईल आणि मला जे हवे ते मिळेल. खूप मोठ्या चिंता आहेत पाय. आज एखाद्याकडे बँकेत पैसा आहे, परंतु ऑनलाईन सुरक्षेबद्दल चिंता आहे. पासवर्ड किंवा सुरक्षा माहिती चोरीला गेली तर, एखाद्याला आजार झाला तर उपचारासाठी पैसा कुठून येईल. आणि म्हणून मग आपण ते विमा, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, सर्व गोष्टींची आपण काळजी घेतो. व्यावहारिक दृष्ट्या आवश्यक आहेत, परंतु कृष्ण म्हणतायत की योगक्षेमाची अंतिम जबाबदारी माझ्यावर सोड. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इन्शुरन्स, सेव्हिंग्स किंवा प्लॅनिंग सोडून द्यायचं नाही, बिलकुल नाही. उलट त्याच्यासाठी आवश्यकता लागली तर माझी मदतही आहे. याचा अर्थ काय होतो की आपली अंतिम सुरक्षितता त्या भौतिक व्यवस्थांमध्ये. खरं लाईफ इन्शुरन्स कोण देऊ शकतो विचार करा. आपण म्हणतो ना की आयुर्विमा काढला, कारण की भौतिक जो विमा आहे तो आपल्या शरीराशी, भौतिक परिस्थितीशी संबंधित असतो. पण शरीराचा अंत निश्चित आहे. कोणतीही विमा कंपनी आपल्याला अमरत्व देऊ शकत नाही. म्हणून खरी सुरक्षितता म्हणजे केवळ शरीराचं रक्षण नाहीये. खरी सुरक्षितता म्हणजे आत्म्याचं कृष्णांशी शाश्वत नातं सुरक्षित. जीवनाच्या शेवटी आपल्याबरोबर आपली संपत्ती, पद, बाह्य ओळख येत नाही. कृष्णांशी असलेले आपले नातेच शाश्वत आहे. म्हणून कृष्णच अंतिम आध्यात्मिक विमा आहे. अनेक लोक आजारी पडलेत की घसा घसा रडायला लागतात. रात्री 3 वाजता उठून रडायला लागतात की मला काहीतरी होतंय, हे होतंय, ते होतंय, वात्या होत आहेत. आणि तेव्हा त्यांची इच्छा काय असते? भगवंतांचं जप करायचं सोडून मला याच्याशी बोलायचं, त्याच्याशी बोलायचं. त्याचा अर्थ काय? आपण पूर्णपणे अजूनही भौतिकतेमध्ये अडकतो. परंतु जे भक्त असतात ना, त्यांना कितीही त्रास झाला तरी त्यांच्या मनात काय असतं की भगवंत माझी परीक्षा घेतोय, मला फक्त जपावर लक्ष केंद्रित करा.
तर म्हणजे काय, तर मी आयुष्याच्या काय का याची काळजी घेतो. कृष्ण जे आहेत ना, कसं ते सांभाळते. खूप मोठं सूत्र इथे लागू होतं की आपण आपल्या जीवनाच्या कायची काळजी घ्यायची आणि कसंची व्यवस्था कृष्ण करतील. यू हॅव टू लुक ॲट वाय ऑफ द लाईफ कृष्णा विल टेक केअर ऑफ हाऊ. की माझ्या जीवनाचा उद्देश काय, कृष्णाची सेवा मी का जगतो, कृष्णाच्या प्रेमासाठी, त्यांच्या सेवेसाठी. माझी क्षमता का वापरतो, कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी. तर हा काय, हा वाय वाय स्पष्ट झाला तर जीवनातील अनेक हाऊ जे आहेत की कसं हे हळूहळू कृष्णांच्या कृपेने उलगडत. तर तू परत सांगतो, याचा अर्थ नियोजन करायचं नाही असा नाही. तर श्रद्धा म्हणजे अव्यवहार्यता नव्हे. कृष्णांवर विश्वास ठेवणं म्हणजे एकदम प्रासंगिक विचार सोडणं नव्हे. एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी आपण आर्थिक व्यवस्था पाहू, उपलब्ध व्यवस्था तपासू, फायदे तोटे पाहू, जोखीम समजून घेऊ, योजना करू आणि आवश्यकता असल्यास स्वॉट अनालिसिसही करू. सर्व करणं योग्य आहे, परंतु शेवटी केवळ गणितावर अवलंबून राहत नाही. आपली श्रद्धा कृष्णांवर असते. कारण कृष्ण अशा मार्गाने परिस्थिती बदलू शकतात जो आपल्या गणनेच्या पलीकडे आहे. म्हणून प्लॅनिंग आपलं, परिणाम कृष्णांचं. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस, जसं सकाळी माताजी बोलल्या. तर प्रामाणिक प्रयत्न आपले, अंतिम व्यवस्था कृष्ण. प्रभुदाजींचं उदाहरण घ्या. त्यांनी कृष्ण चेतना संपूर्ण जगात पोहोचवली. त्यांच्याकडे सुरुवातीला प्रचंड भौतिक साधनं नव्हती. भारत सोडताना त्यांच्याकडे मर्यादित पैसे होते. अमेरिकेत त्यांच्या समोर व्यावहारिक अडचणी होत्या. तरी त्यांचा मुख्य प्रश्न असा नव्हता, मी इथे माझे जीवन कसं चालवणार. त्यांचा केंद्रबिंदू होता, मी कृष्णांचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचू. तो व्यवहाराची काळजी त्यांनी घेतली नाही असं नाही, परंतु ती त्यांच्या मुख्य ध्येयावर कधीच हावी झाली. आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपण एक सुंदर सूत्र वापरतो की डोके आकाशात पण पाय जमिनीत. दृष्टी आध्यात्मिक, पावले मात्र अत्यंत. जेव्हा आपण कृष्णांसाठी एखादे आव्हानात्मक कार्य स्वीकारतो, तेव्हा सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित घडेलच असं नाही. कधी योजना अपयशी होते, साधने कमी पडतात, लोक साथ देत नाही, आर्थिक अडचणी येतात, परिस्थिती उलटी जाते. पण भक्त लगेच निराश होत नाही. तो पाहतो ह्या परिस्थितीत कृष्ण मला काय शिकवत. कधी कृष्ण आपली योजना बदलतात, कधी नवीन व्यक्ती पाठवतात, कधी अनपेक्षित साधन उपलब्ध करून देतात, कधी अडथळा दूर करतात आणि नंतर मागे वळून पाहिल्यावर समजतं, अरे कृष्ण अशा प्रकारे व्यवस्था करत होते. हे पहा, आपण 20-21 श्लोकामध्ये कर्मकांड करून स्वर्ग प्राप्त करणाऱ्यांचा उल्लेख आहे. ते पुण्य जमा करतात, स्वर्गीय सुख मिळवतात. पण पुण्य संपलं की क्षीणे पुणे मर्त्य लोकम विशंती, पुन्हा मर्त्य लोकात यावे लागतं. म्हणजे भौतिक पुण्याचं फळ कधीही आकर्षक असलं तरी तात्पुरतं आहे. परंतु इथे आज 22व्या श्लोकामध्ये कृष्ण भक्तासाठी वेगळी हमी आहे की भक्ती मार्गावर मिळवलेला आध्यात्मिक लाभ नष्ट होत नाही. आपण दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकेतही वाचलो होतं, पहा, या मार्गातील प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून कर्मकांडातून मिळणाऱ्या तात्पुरत्या स्वर्गीय फळांपेक्षा भक्ती मार्गाची सुरक्षितता श्रेष्ठ. आता योगक्षेमचा आपण विचार केला तर 45व्या श्लोकात दुसऱ्या अध्यायातही भगवंत बोलले होते, निर्योगक्षेम आत्मवान. तिथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की भौतिक योगक्षेमाची चिंतेत अडकू नकोस, त्रिगुणांच्या पलीकडे जा आणि आत्मस्वरूपात स्थित. आणि आता कृष्ण म्हणतात की योगक्षेम महायुवन, याचं सौंदर्य पहा. तिथे ते म्हणतात की भौतिक योगक्षेमांच्या चिंतेत गुंतू नकोस, आणि इथे ते म्हणतात ते माझ्यावर अनंत भावाने केंद्रित योगक्षेमाची काळजी घे. म्हणजे भक्ताने आपले लक्ष आत्म्याच्या कृष्णाशी असलेल्या नात्यावरच ठेवावे. 45व्या श्लोकामध्ये आत्मवान हा शब्द आहे, ज्याला आत्म्याची जाणीव आहे. आणि इथे काय आहे, अनन्य चिंतयंत की जो कृष्णावर अखंड केंद्रित. हा आत्मज्ञानाची परिपक्वता कुठे पोहोचते, कृष्णाशी नात्याच्या जाणीवे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, ही समज महत्वाची. पण पुढचा प्रश्न काय येतो, या आत्म्याचे शाश्वत नाते कोणाशी आहे. मी उत्तर आहे श्रीकृष्णाशी. म्हणून आत्मसाक्षात्कार भक्तीमध्ये पूर्ण होतो.
कृष्ण सर्वांची काळजी घेत नाहीत का? प्रश्न येऊ शकतो. फक्त भक्तांचीच काळजी घेतात का? तर नाही. कृष्ण सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. प्रत्येक जीवाला सर्व काळ ते मदत करतात. तर मग ह्या श्लोकात असं विशेष आश्वासन, त्याच्या मागचं कारण हे आहे की जोपर्यंत जीवाला स्वतःला कर्ता आणि नियंत्रक समजायचे असते, तोपर्यंत कृष्ण त्याला त्याच्या इच्छेनुसार कार्य करू देतात. आपण म्हणतो मी करतो, कृष्ण म्हणतात ठीक आहे, तू प्रयत्न करू दे. पण जेव्हा आपण म्हणतो कृष्णा मी तुमचा सेवक आहे, माझे जीवन तुमच्यासाठी आहे, तेव्हा कृष्णांची वैयक्तिक कृपा अधिक स्पष्टपणे अनुभवास. कृष्ण भक्ताची जबाबदारीचे ओझे मानत नाही का? विचारू शकतो कोणीतरी की आपल्या गरजांची जबाबदारी कुणावर टाकणं हे त्याच्यावर ओझं टाकणं नाही का? तर नाही. अनंत ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या कृष्णांसाठी भक्ताची काळजी घेणं ओझं नाही. उलट भक्ताची सेवा करणे ही कृष्णांची इच्छा आहे. ते आपल्या भक्ताची काळजी घेण्यात आनंद मानतात आणि हीच भगवंतांच्या प्रेमाची विलक्षणता. सर्वशक्तिमान भगवान स्वतःला आपल्या भक्तांच्या प्रेमात बांधून घेतात. दामोदर अष्टकम मध्ये आपण तेच पाहतो ना, की कसं मैयेने कृष्णाला बांधायसाठी किती प्रयत्न केला दोरीने, परंतु जेव्हा त्यात टाकले आणि म्हणाले अरे काना तू मला बांधू का देत नाहीस रे, तेव्हा प्रेमाने विचारलं घे बांध आई मला. शिवास ठाकूरांची भक्ती सुद्धा याचं सुंदर उदाहरण आहे. हा, त्यांच्या परिस्थितीत भौतिक सुरक्षिततेसाठी मोठी साधनं नव्हती, तरी त्यांचा विश्वास होता कृष्ण माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेते. आणि झालंही तेच. भगवंत चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आश्वासन दिलं की त्यांच्या घरात कधीही अभाव राहणार नाही. जरी लक्ष्मी देवीलाही भिक्षा मागण्याची वेळ आली तरी तुझ्या घरी कधी अभाव नाही. हा शब्द आर्थिक सिद्धांत मांडण्यासाठी नसून भगवंतांच्या संरक्षणावरील पूर्ण विश्वास दाखवण्यासाठी. भक्ताचा विश्वास असा असतो माझे कर्तव्य सेवा करणे, माझी अंतिम सुरक्षितता हे कृष्णांच्या हातात. अर्जुनाचार्यांची सुद्धा अद्भुत कथा आपल्याला माहिती आहे. वामीचा तर तो प्रत्यक्ष पुरावा आहे. अर्जुनाचार्य नावाचे महान भक्त विद्वान होते, गरीब होते. भगवद्गीतेत भाष्य करताना 22वा श्लोक आला, योगक्षेमम वाहम्यहम. अर्जुनाचार्यांना वाटलं भगवान प्रत्येक भक्तासाठी स्वतः वस्तू वाहून कशा नेतील, हे कसं शक्य आहे? तर त्यांनी वहामीचा शब्द करून त्याऐवजी करोमी, मी करून घेतो असा अर्थ बसवण्याचा प्रयत्न केला. नंतर ते नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी बाहेर गेले. दरम्यान त्यांच्या पत्नीने दारावर 2 सुंदर मुलांना पाहिले. त्या मुलांनी भरपूर धान्य आणलं होतं. ते म्हणाले की आचार्यांनी त्यांना हे सामान आणण्यास सांगितले. त्यांच्या पाठीवर व्रणही दिसत होते. तिला आश्चर्य वाटले. अर्जुनाचार्य घरी परतल्यावर तिने सर्व सांगितलं. मुलांचे वर्णन ऐकून त्यांना समजले, अरे हे तर कृष्ण आणि बलराम होते. कृष्णांनी स्वतः येऊन भक्ताच्या घरी धान्य आणलं होतं आणि त्या कृष्णांच्या पाठीवरील खुणा अर्जुनाचार्यांनी वहामी शब्द खोडल्यामुळे झाल्या होत्या अशी कथा सांगितली. तर अर्जुनाचार्यांनी तेव्हा शब्दाचा खरा अर्थ उमगला. कृष्ण म्हणतात मी वाहतो आणि ते खरोखर स्वतः वाहून आणू शकतो. तर भक्ती खूप महत्वपूर्ण आहे, परंतु भक्ती म्हणजे जबाबदाऱ्या सोडणं नाही. ह्या श्लोकामध्ये व्यावहारिक समतोलाची गोष्ट आहे. कृष्ण माझी काळजी घेतील म्हणून काम सोडायचं नाही, कुटुंबाची जबाबदारी टाळायची नाही, आर्थिक नियोजन सोडायचं नाही. भक्ती म्हणजे निष्काळजीपणा नाही. भक्त म्हटले कर्तव्य करतो पण त्याच्या मनात अंतिम चिंता राहत नाही, सगळं माझ्यामुळे होणार आहे असं तो प्रयत्न करतो, परिणाम कृष्णांवर चुकवतो. हीच श्रद्धा, हीच व्यवहार ज्ञानाची सांगत. तर प्रश्न येतात की कृष्ण काय देतात आणि काय वाचवतात. कारण की इथे पहा 2 आश्वासने आहेत. योग म्हणजे जे आवश्यक आहे ते कृष्ण देतात. भक्ताला कृष्ण क्षेत्रेत पुढे जाण्यासाठी जे आवश्यक आहे, कधी योग्य व्यक्ती भेटणं, योग्य संधी मिळणं, योग्य ज्ञान मिळणं, आवश्यक धैर्य मिळणं, संकटातून मार्ग आणि क्षेम जे मिळालंय ते कृष्ण जपतात. म्हणजे कृष्ण चेतना, भक्ती, आध्यात्मिक प्रगती कृष्ण त्यांचे संरक्षण करतात. सर्वात मोठं संरक्षण म्हणजे भक्ताला पुन्हा या दुःखमय अज्ञानमय स्थितीत पडू नये. काही खरं धन तेच आहे. सामान्यतः आपण विचारतो माझ्याकडे किती पैसा आहे, कृष्ण विचारायला शिकवतात माझ्याकडे कृष्ण चेतना किती. संपत्ती चोरीला जाऊ शकते, आरोग्य बदलू शकतं, नोकरी जाऊ शकते, नाती बदलू शकतात, शरीर वृद्ध होईल,
पण कृष्णाशी वाढलेलं शाश्वत नातं ही अशी संपत्ती आहे जी आध्यात्मिक मार्गावर व्यर्थ जात नाही. म्हणून भक्ताची खरी संपत्ती काय असते? तर कृष्ण स्मरण, भक्ती आणि कृष्णाची प्रेमपूर्ण हा 22वा श्लोक केवळ ऐकून थांबू नका. दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे? तर मी माझ्या चिंता, पैसा, प्रतिष्ठा, सुरक्षिततेभोवती फिरतोय की कृष्णा भाऊ? दुसरा प्रश्न, माझ्या जबाबदाऱ्या कृष्णाशी जोडल्या आहेत? माझे काम, कुटुंब, कौशल्य, संपत्ती हे कृष्णांच्या सेवेत कसे जोडते? आणि तिसरा प्रश्न, माझी अंतिम चिंता कोणाकडे आहे? प्रयत्न मी करणार पण परिणाम कृष्णांच्या. आणि जर मनात भावना आली माझ्याकडे काहीच नाही, तर काहीच माझ्या नियंत्रणात नाही, तेव्हा हा श्लोक स्मरणात ठेवा. अनन्य चिंतयंत माम योगक्षेमम वहाम्यहम्. समस्या लगेच नाहीशी होईल अशी हमी नाही, तर संकटातही एक आश्वासन आहे, मी एकटा नाही, कृष्ण माझ्या बरोबर आहे. कधी कृष्ण समस्या दूर करतात, कधी समस्या सहन करण्याची शक्ती देतात, कधी योग्य दिशा दाखवतात, कधी त्या संकटातून आपली चेतना उंचवतात. आणि हीच कृष्णांच्या संरक्षणाची व्यापक पद्धत आहे. तर भगवंतांच्या संरक्षणावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. 3 गुण विकसित करायचे आहेत आपल्याला. श्रद्धा, कृष्ण माझे कल्याण इच्छितात. अनन्यता, माझे अंतिम आश्रयस्थान कृष्णच आहेत. आणि कर्तव्यनिष्ठा, ही माझे कार्य मी पूर्ण प्रामाणिक करेन. म्हणून भक्तीचं योग्य सूत्र काय? तर कृष्ण माझी काळजी घेतील, म्हणून निर्भयपणे त्यांची सेवा करण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. तर निष्कर्ष हाच की माझे काय होईल या चिंतेतून कृष्णांसाठी मी काय करू या भावाकडे आपल्याला हा बदल झाला की जीवनाचं केंद्र बदलेल. भौतिक सुरक्षितता मर्यादित, मानवी योजना मर्यादित, संपत्ती मर्यादित, शरीर मर्यादित, परंतु कृष्णांची कृपा अमर्यादित. म्हणून कृष्ण सांगतायत की जे माझे अनन्य चिंतन करतात, ते माझी निरंतर भक्ती करतात, त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आपल्या सर्व भक्तांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.